धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर. आपला आवाज सातत्यानं आमच्या सोबत आम्हाला साथ देतोय. आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चला मॅचला होते सुरुवात. बरोबर 11:06 पहिला चेंडू पडतोय. 91 धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय साई स्टार अल्याने आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच मैदानावरती सादर होतीये. नितीन ज्युनियरचा करिश्मा आपण पूर्वार्धात पाहिला. अर्धशतक त्यानं झळकावलं. येणाऱ्या हंगामाची दमदार सुरुवात नितीन ज्युनियरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. साई स्टार अल्याने संघासाठी 91 धावा सुरुवातीच्या 6 षटकांत बनवल्या. 90 धावा बनवल्या आणि 91चं टार्गेट इथं दिलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात. सामन्याला होतीये स्टार्ट. गोलंदाज तयार. 11:06 पहिला चेंडू पडतोय. गोलंदाज महेश निमसे षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी घेऊन. पहिला बॉल. पहिलाच बॉल जितूसाठी. बॅटची एज. थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. 30 यार्ड मध्ये स्टॉप डॉट. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलाच बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या परिसराचं युवा नेतृत्व आमचे बंधुतुल्य मित्र सुनीलजी भावारते सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीसाठी आणि या परिसराच्या क्रिकेटसाठी भरपूर मोलाचं योगदान. शेंद्रुण प्रीमियर लीग साठी सुद्धा भरपूर मोलाचं योगदान सुनील दादा भावारते यांचं सातत्यानं आम्हाला मिळतंय. आपलं मनापासून आभार. इथे मिस टायमिंग. झेलची संधी. मॅचची गोल्डन विकेट. सेफ हँड नितीन ज्युनियर चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाला लागलेला 440चा झटका. जितू पाटोळे बाद. या मॅच मध्ये आपण पाहताय यजमान टीम आहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि थोडीशी अडचणी सुरुवातीला सापडलेली तुम्हाला पाहायला मिळते. 91 धावांचं मोठं टार्गेट. जितू पाटोळे या मॅचची गोल्डन विकेट होती. मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या मात्र निराश केलंय. महेश निमसे गोलंदाजी करत असताना टाकलेला हा बॉल. फटका चांगला आहे. नरेश पाटोळे मैदानावरती संघर्ष योद्धा म्हणून भरपूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. पहिला दमदार चौकार. विषय बनलाय चर्चेचा. आज शेंद्रुण गावानं चषक ठेवलाय नावाचा. चौकाराच्या मदतीने इथं सुरुवात झाली आहे. 4 धावांच्या मदतीने श्रीगणेशा केलाय. बॅटिंग करत असताना नरेश पाटोळे मैदानावरती. जिम्मेदारी पूर्वक पारी खेळण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. जबाबदारी जितकी मोठी तितकी मोठी कामगिरी ही नेहमीच ओळख राहिली आहे. स्ट्राईक वरती तयार. पहिल्या बॉलवरती चौकार. इथे मिस टायमिंग. झेलची संधी. कॅच पकडा. मॅच जिंका. झेल टिपलाय आणि या मॅच मध्ये अजून एक मोठा धक्का मिळालाय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण टीमला. नरेश पाटोळे तंबूच्या श्रेयाला. फटका मिळाला आहे. 91 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. मोठी विकेट. जितू पाटोळे आणि नरेश पाटोळे या दोघांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी सातत्यानं टीमची राहिली आहे. या मॅच मध्ये निराश केलंय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये महेश निमसेनं दिलेले हे 2 मोठे धक्के. साई स्टार अल्याने संघ सकाळच्या सत्रामध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना बॅटिंग करत असताना तब्बल 90 धावा आल्या आणि 91 धावांचं तगडं लक्ष इथं ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवातीला गडगडलेली टीम आई गावदेवी शेंद्रुण. कमबॅक करावं लागेल. सोपान येतोय मैदानावरती. फार मोठी जबाबदारी आता इथून स्वीकारावी लागेल.
अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती जबरदस्त कमांड, अचूक टप्पा, कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही, टप्प्यावरती नियंत्रण, गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त गोलंदाजी, फिल्डरची साथ मिळतीये, 2 झेल सुंदर पकडले. सुरुवातीच्या मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालं. मोठे धक्के अगदी पहिल्या षटकात देत आहेत महेश. इथे ओव्हर पिच, फटका खेचलाय सीमारेषेच्या जवळ, कोणी नाही, आर पार, बहारदार, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, सोपांचा षटकार. करार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, करार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. पहिलं षटक इथं संपलंय. धावफलकावरती 2 गडी बाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना साई स्टार आल्याने संघानं 90 धावा बनवल्या, 91चं मोठं टार्गेट दिलं. टार्गेटचा पाठलाग इथं पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. नितीन येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल टाकलाय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती इथून जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती 11 11 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. पप्पूच्या खेळीची आठवण आम्ही तुम्हाला जरूर करून देऊ. इथे लेग स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर, दिशा भरकटलाय. सततचा हा दुसरा वाईट बॉल येतोय. अवांतरच्या 2 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोरबोर्ड सजलंय 12 या आकड्यावरती. बिनबाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. जरूर टार्गेट मोठं आहे, मात्र शेंदुरून संघ ताकद ठेवतेय. पप्पू पाटोळेच्या नावावरती अगदी 22 चेंडूमध्ये तब्बल शतकी खेळी याच मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल अजून एक येतोय. अवांतरची धाव 1 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 13 या आकड्यावरती. 2 गडी बाद 13 धावा. सुरुवातीचं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी कमांड सुरुवातीला महेशची राहिली, मात्र शेवट त्या षटकाचा गोड केला. सोपान षटकार ठोकला, तिथून मोमेंटम शिफ्ट होतोय. धावफलकावरती बिनबाद 13. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती शेंद्रून यजमान संघ आहे आणि या मैदानावरती झुंजार खेळीसाठी ओळखला जाणारा फलंदाज पप्पू पाटोळे इथं बाद होतोय. क्लीन बोल्ड. हा मोठा झटका. पप्पूकडनं भरपूर अपेक्षा होत्या बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच मैदानावरती आल्यानंतर निराश करतोय. स्वतःची विकेट या ठिकाणी बहाल करत असताना नितीन ज्युनियरचा करिश्मा तुम्हाला गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना अर्धशतकी खेळी. इथं गोलंदाजी करत असताना सुरुवातीचे 3 व्हाईट बॉल असं वाटलं होतं की थोडासा दिशा भरकटतोय, मात्र त्यानंतर त्यानं टिपलेला हा गडी. तिसरा झटका मिळालाय. इथे सुद्धा होम डिलिव्हरी. विजय पष्टे बरोबर जागेवरती तैनात. मिड ऑफला टिपलाय झेल. संपलाय खेळ. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब टीमला 4था आदरा. फलंदाज बाद.
राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती सतीश. इथे पहा लोवर चेंडू, गती परिवर्तन, बॅट फिरवली, चेंडू उशिराने आलाय आणि यशांचा वेध घेणारा हा जबरदस्त चेंडू. नितीन ज्युनियरचा वार, फलंदाज माघारी परततोय. सतीश पाठोळे बोल्ड. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग यात चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग यात चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा लागलेला हा मोठा हादरा. पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत, एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती संकटात सापडलाय. संकटातून कोण बाहेर काढेल हा प्रश्न इथं पडलाय. भरपूर फॅन्स मैदानाच्या चारी बाजूला शेंद्रून टीमचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निराश आहेत, थोडेसे नाराज टीमच्या संपूर्ण परफॉर्मन्स वरती. नितीन ज्युनियर मैदानात चांगली कामगिरी पार पाडतोय, मात्र त्याच्यावरती हल्ला बोल. मैदानात आल्या आल्या जबरदस्त फटका. बॅट्समन अशोकच्या बॅटमधनं निघालाय हा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 91 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. मैदानाच्या बाहेरून कॅल्क्युलेशन. इथं पहा फिल्डिंग चांगली झालीये, धोका झालाय, कॉलिंग चुकलं आणि मैदानावरती घातपात अपघात घडलाय. धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. ज्यानं आशेचा किरण दाखवला तो आशेचा किरण या ठिकाणी विझलाय. बॅट्समन अशोक निचिते रनआउट. फलंदाजांना जवळजवळ तंबूचा रस्ता दाखवलाय. अर्ध्याहून जास्त संघ तंबूच्या आश्रयाला. पाठोपाठ विकेट मिळत आहेत. संघ संकटात सापडलाय, मात्र अजूनही कोच अपेक्षा ठेवू नयेत. अशोककडनं भरपूर अपेक्षा राम पाटोळे सरांनी ठेवल्या होत्या. एक चौकार आल्यानंतर त्यांना वाटलं होतं की इथून कमबॅक होत आहे, मात्र त्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. यंगस्टर खेळाडू आहे, गुणवत्ता भरपूर आहे, मात्र मैदानावरती थोडंसं टेम्परामेंट गरजेचं होतं. या चेंडूवरती स्वतःची विकेट ठेवली असती तर निश्चित पुढील सर्व षटकांवरती हल्लाबोल करता आला असता. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आता पाहायला मिळत आहे एकंदरीत 19 धावा. 19 ऑन द बोर्ड. 91चा पाठलाग करायचा आहे. मैदानावरती सोपानला साथ देण्यासाठी शेंद्रूंचा वंडर बॉय ओम पाटोळे मैदानावरती. फार मोठी जबाबदारी दोघांवर. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे, डाव सावरायचा आहे आणि समोरून अटॅकिंग गोलंदाजी. हर्षल आलाय. षटक क्रमांक 3 साठी हर्षल वरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी दिली आहे. फिरकीचा जादूगार म्हणून भरपूर ख्यातनाम प्राप्त गोलंदाज. 6 स्टार अल्ल्याने संघासाठी टाकलं जाणार हे 3रं षटक. वैयक्तिक पहिलं. हर्षल राईट अमोर द विकेट. सोपानसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी सलाम शेख चेंडूवरती जाऊन पकडफेक करतोय. एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावर. स्ट्राईक वरती ओम आलाय. ओमकडनं भरपूर अपेक्षा असतील. या वर्षीच्या हंगामात तुफान फॉर्म मध्ये यंगस्टर खेळाडू आहे. संधी यावर्षी भरपूर मिळतीये. या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. घरचं मैदान, घरची स्पर्धा, घरचे प्रेक्षक, भरपूर पाठिंबा, त्याचबरोबर या मैदानाचा आणि या पिचचा अनुभव, स्वतःनं बनवलेलं मैदान आणि या मैदानावरती कामगिरी पार पाडायची आहे. एका बाजूनं प्रेशर सुद्धा असणार आहे
अपेक्षांवरती खरं उतरावं लागेल, स्वतःला निश्चित सिद्ध करावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतं. फटका चांगला, जागेवरनं खडे खडे, दे धमाका, शेंद्रून ब्रँडेड षटकार. आले तर नकुल विशे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटकार आलाय ओम पाटोळेच्या बॅटमधनं आलेल्या या 6 धावा, धावफलकावर 26. गोलंदाज हर्षल वाळिंबे राईट अमोर द विकेट. इथे ओव्हर पिच, फटका चांगला आहे, चेंडू सरळ येतोय. सलामी देत असताना समालोचन कक्षाला सीमारेषेच्या बाहेर ओम पाटोळेच्या बॅटमधनं अजून एक वार, षटकार. वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. 11:23 बरोबर होत आहेत. सलगचे 2 षटकार हर्षल वाळिंबे. कमबॅक त्याला करावं लागेल. यंगस्टर बॅट्समन आहे समोर, आपण पाहताय ओम पाटोळे, शेंद्रूंचा वंडर बॉय. स्ट्राइक वर षटकार टिकेल का? जागेवरनं टोलावलाय, उंची गाठली आहे, एलिव्हेशन कमी आहे. सीमारेषेवरती एक चांगला झेल नितीनच्या माध्यमातून आणि एक चांगली पारी इथे समाप्त होत असताना ओमची विकेट. स्लॉग हिटिंग ॲबिलिटी असणारा खेळाडू. 2 षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार आला होता, मात्र थोडंसं एलिव्हेशन कमी आलं आणि या अनुषंगानं तुम्ही पाहताय तर बाद व्हावं लागलं. 32 या आकड्यावरती लागलेला अजून एक हादरा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या टीमला सुरुवात झाली होती. अशोकला मैदानावरती थोडं थांबणं गरजेचं होतं. ओमकारच्या बॅटमधनं सुद्धा 2 षटकार आले होते. इथून थोडंसं टेम्परामेंट दाखवलं असतं तर कदाचित मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता. 2 षटकार ठोकले, त्यानंतर मैदान सोडतोय ओम. न्यू बॅटर भूषण आलाय. इथे बॅटची एज, लगेचच कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी करत असताना हर्षल वाळिंबे अनुभवी आणि अनुभवाचा वापर केलाय. विकेट मिळाली आहे. अजून एक शेंद्रून टीम संकटात. आठ फलंदाज बाद होत आहेत. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत 32-32. एका पाठोपाठ एक विकेट सातत्याने या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत. या षटकावरती आपण पाहिलं तर मोठा हल्लाबोल झाला होता, मात्र त्यानंतर लगेचच कमबॅक. हर्षल वाळिंबे व्यावसायिक खेळाडू आहे, मैदानावरती नक्कीच छोटस कमबॅक त्यानं लगेचच केलं. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. 3 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती आहेत त्या एकंदरीत 32. चौथ्या षटकाला सुरुवात. थोडासा प्रेशर मध्ये गोलंदाज रोहन खाडे चौथ्या षटकासाठी जबाबदारी दिली आहे. स्ट्राइक वरती सोपान वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. 1 षटकार बॅट मधनं आलाय. इथे पहा बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे, थोडासा मिस केलाय. मिसजज बॅट वरती जर लागला असता तर कदाचित इथून चौकार सुद्धा मिळाला असता. प्रॉपर कनेक्शन नाही आणि या अनुषंगानं निर्धाव पहिलाच बॉल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन द बोर्ड. ओम पाटोळे ज्यानं नक्कीच मैदानावरती चांगली कामगिरी पार पाडली. थोडं थांबणं गरजेचं होतं. टेम्परामेंटच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. फटका चांगला आहे, उंची गाठली आहे, लांबी गाठण्याचा प्रयत्न होईल का? सीमारेषेवरती अप्रतिम झेल. रोहन खाडेला मिळालेलं सुयश. फलंदाज माघारी परतेल. शेंद्रून संघ अजून एकदा अडचणीत सापडतोय. फलंदाज बाद.
34. इथे पहा मिस टायमिंग, नो बॉलचा कॉल आहे. झेल तर टिपलाय, नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो कदाचित पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. तिथे लक्ष्मण रेषा आहे, त्यांचं पालन करावं लागतं आणि या अनुषंगानं अंपायर दंडित करतायत. रिटर्न क्रीजची जी लाईन आहे तिला पार केलंय. गोलंदाजांसाठी या लक्ष्मण रेषा असतात. फ्रीटचा हा बॉल इथे ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॉलर रिव्ह्यू ओके. अंपायर डिसिजन, इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू कॉल केलाय. तिसरे पंच आमचे चेक करतील नक्की. चेंडूची लाईन पाहिली जाईल, दिशा पाहिली जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. tenniscricket.in वाहिनीवरती लाईव्ह कव्हरेज आपण पाहताय. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं पर्व आणि 8व्या पर्वाचा पहिला दिवस या ठिकाणी पार पडतोय. आजच्या दिवसाची ही दुसरी मॅच. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही टेंबरेकर संघानं मैदान मारलंय. या मॅच मध्ये साई स्टार अल्यानी संघ फ्रंटफुटला खेळतोय. अंपायर डिसिजन, इट इज व्हाईट बॉल. ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. टेक्निकल इश्यू असल्या कारणानं सदतीस धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे सुद्धा डॉट. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा करतायत. वेगवान गोलंदाजी इथं केली जाते. चौथ्या षटकात आपण आहोत. 6 षटकांची मॅच. पाठलाग 91 धाबांचा. एका पाठोपाठ एक विकेट जात राहिल्या. पत्त्यांचा बंगला कोसळावा अशा पद्धतीने शेंद्रून संघाचा डाव कोसळला आणि इथून संकटात टाकले. षटक क्रमांक 4 पाहता पाहता संपन्न झालंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत त्या 38 धावा, 38. 9 बाद 38 धावा धावफलकावर. 91 बनवायच्या आहेत. इथून अजून पाहिलं तर मोठा पाठलाग. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. 6 षटकांचा फॉर्मॅट. थोडंसं अभ्यासपूर्ण खेळणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या अगदी पहिल्या षटकामध्ये जितू पाटोळे बाद. नरेश पाटोळे सुरुवात दिली होती चांगली, चौकार आला, त्यानंतर माघारी परतवलं. कुणाला तरी मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. पप्पू पाटोळेनं निराश केलं. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचा आपण विचार केला तर बॅटिंग डेप्थ भरपूर आहे. मात्र थोडासा अभ्यास कमी पडला. या अनुषंगानं बॅकफुटला राहिली टीम. 9 गडी बाद. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 39 धावा, 39. 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला थोडस हलवलं, पुढे सरकवलं. विनोद आणि करण स्ट्राईक वरती. करण खेळतोय. इथे पहा फटका चांगला आहे. चाबूक चपराक स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संघ आपण चर्चा करत होतो बॅटिंग डेपच्या बाबतीत. चर्चा डगआउट मध्ये सातत्यानं आहे. चर्चा फॅन्स मध्ये. कोच राम पाटोळे सर सुद्धा सांगतायत विकेट ठेवायच्या होत्या, धावा झाल्या असत्या. टेम्परामेंटची गोष्ट आपण करत होतो. निश्चितच ते टेम्परामेंट इथं पाहायला मिळालं नाही. सुरुवात प्रत्येकाला मिळाली होती.
नरेश पाटोळेच्या बॅटमधनं एक चौकार आला होता, त्यानंतर थोडीशी घाई आणि त्या घाईचं रूपांतर विकेटमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं सोपान भोईर आल्या आल्या त्याच्या बॅटमधनं षटकार आला होता. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला, टेम्परामेंट चुकलं, हुकलं, त्याची विकेट मिळाली. त्यानंतर तुम्ही पाहताय तर अशोक आला, अशोकच्या बॅटमधनं सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याला रनआउटच्या स्वरूपात माघारी पाठवलं, तिथं थोडीशी चूक झाली. त्यानंतर आपण पाहाल तर ओम पाटोळे बॅटिंगसाठी या मिडल ऑर्डरमध्ये यावेळेस पाठवलं गेलं. थोडासा त्याचा क्रमांक कदाचित चुकला की काय, हा सुद्धा एक कन्सर्न असणार आहे. 2 षटकार ठोकले, त्यानंतर त्याला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं, त्याची विकेट आली. इथे करण शेवटच्या विकेटसाठी नक्कीच चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करतायत. इथे सिंगल आली आहे, धावफलकावरती जोडली जाईल. 5वं षटक मार्गस्थ आहे. दुपारचं सत्र, रणरणत ऊन, उन्हामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. शेंद्रून प्रीमियर लीग चालू झाल्यानंतर जशी सुरुवात होते, जसा एक एक दिवस पुढे सरकेल स्पर्धा, तस या स्पर्धेची गरमाहट तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानात देत असताना मिस्टर परफेक्ट नितीन ज्युनियर, कंप्लीट पॅकेज. बॅटिंग करत असताना अर्धशतकी तुफानी इनिंग, गोलंदाजी करत असताना सुद्धा दर्जेदार गोलंदाजी केली. आता फिल्डिंगचा अद्भुत नजराणा, झेल सुद्धा चांगला टिपला. इथे चांगली फिल्डिंग नितीन ज्युनियर या मॅच मध्ये हावी होत असताना 1 मॅन शो कामगिरी मैदानात पेश केली आहे. लास्ट ओव्हर, चला स्पीडअप करा. बरोबर 25 मिनिटं आपण खर्च करतायत. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात होती. सलाम शेख आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये. हा एक हरहुन्नरी खेळाडू, व्यावसायिक खेळाडू म्हणून संघासाठी आणि आल्यानी गावासाठी एक जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे. मागच्याच आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल, हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या टीमनं बिरवाडीचं मैदान मारलं आणि हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या टीमचा सुद्धा एक शिलेदार सलाम शेख राहिलाय. इथे पहा, गुणवत्ता चेक केली जाईल. नो बॉलचा कॉल, एक्स्ट्रा हाईट, उंचीवरनं गेलेला हा चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय. धावफलकावर 1 धाव जोडली जाईल. नो बॉल, फ्रीडचा इशारा. स्ट्राइक वरती करण खेळतोय. इथे डॉट, बॅट फिरवायच्या अगोदर चेंडू निघून जातोय. सलाम शेख टाकतोय गोलंदाजी. करण पाटोळे, इथे फटका चांगला आहे, जागेवरनं डिस्पॅच केलंय. जबरदस्त आक्रमक प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. केलाय. षटकार ठोकत असताना करण मात्र आज भरपूर मॅच प्रॅक्टिस घेत असताना जवळजवळ मागच्या 3 षटकांपासून मैदानावरती त्याला संधी मिळाली, अशी संधी फार कमी वेळा मिळत असते. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर मैदानावरती खेळतोय. 2 षटकार त्याने ठोकलेत. स्वतःसाठी आत्मविश्वास पूर्ण पारी इथं पेश करतोय. सलामचा हा चेंडू स्लोवर 1, इथं गती परिवर्तन केलं. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. गती परिवर्तन करत असताना सलाम शेख डॉट, पुराणा चावल आहे. गोलंदाजी मार्कवरती हा पूर्ण अनुभव इथं पेश केलाय. निर्धाव चेंडू, राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा गती अजून कमी केली. षटक संपलंय 6वं आणि सामना जिंकलाय साई स्टार अल्यानी या टीमनं. वेल प्लेड बॉईज आणि आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून टीमचं मनापासून कौतुक आपण करूया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच